अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब कोना कोना जगमग जगमग होना ही है, अब ठान के मुट्ठी कसने की ही बारी है। स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे। दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। बनकर धारा बहना है हमको डगर डगर, बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर। स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी रे। जगमग जगमग सी ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे। दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। जिद पे आ जाए देश मेरा फिर देखना तुम, कोना कोना जगमग जगमग होना ही है। जिद पे आ जाए देश मेरा, देश मेरा, देश मेरा, फिर देखना तुम, कोना कोना जगमग जगमग होना ही है। अब ठान के मुट्ठी कसने की बारी है। हर दिशा दिशा का मुखड़ा छप से धोना है। स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी ओ रे। स्वच्छता की बरखा आ गई रे। स्वच्छता की ज्योत जागी, दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। सूरज को स्नान कराना है, धरती को भी नहलाना है। जो मन से निकले उमड़ घुमड़, उस नदी को आज बहाना है। स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे। स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी रे। जगमग जगमग सी ज्योत जागी रे। स्वच्छता की ज्योत जागी रे, दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। एकजुटीनं पेटल रान, तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। एकजुटीनं पेटल रान, तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। वेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास। लई दिसा
पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालं या जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीन आली जाण जागर झालं एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हाडामंदी घेतला एक राणी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं प्रधानमंत्री स्वच्छता अभियानांतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळा पेंढरकोळ येथे शिवाजीराव जोंधळे कॉलेजचे विद्यार्थी डी ग्रुपचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी प्रथम स्वच्छतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवण्यासाठी काही ध्वनिफीत दाखवल्या. त्यानंतर प्रभात फेरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या घोषणा देऊन त्यांनी गावातल्या लोकांना सुद्धा स्वच्छतेचं महत्त्व, त्यामध्ये प्लॅस्टिकचं महत्त्व आणि गाव आपण कसं स्वच्छ ठेवू याचं महत्त्व त्या रॅलीतून त्यांनी गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना पटवून दिलं. त्यानंतर स्वतः त्यांनी गावाची स्वच्छता केली. त्यामध्ये शालेय परिसर स्वच्छता, गाव स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता हे करून त्यांनी स्वतः करून ते दाखवलं की स्वतः कृतीतून ते दाखवलं. आणि त्यामुळे त्यांचं जे कार्यक्रम आहे तो एकदम चांगला आहे. कारण त्यामुळे गावातले जे लोक आहेत त्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळतं
विद्यार्थ्यांना सुद्धा कुणीतरी आपल्या गावातनं आलंय आणि आपलं गाव स्वच्छ करून गेलंय, त्यांना सुद्धा आता थोडं थोडं असं वाटेल की आपणही थोडाफार आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे. शिक्षकाला आपल्यामध्ये फार मोठी ताकद आहे. ते या माध्यमातूनच आपण शिकून कुठेतरी चांगल्या जॉबवर जाऊ, चांगला पैसा कमवू, त्याच्यापेक्षा आपण लोकांमध्ये जाऊन चांगलं काम कोणतं करतो या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. हा सगळ्यात मोठा पगार आहे. तुम्ही लोकांमध्ये जाऊन चांगलं काम जे करते तो सगळ्यात मोठा पगार. महिन्याचा पगार आपल्याला मिळत असतो, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा पगार हा असतो की लोकांमध्ये जाऊन चांगलं काम करणं आणि लोकांसमोर एक आदर्श ठेवणं. या ठिकाणी या शाळेसाठी सुद्धा खूप चांगलं योगदान आपलं लाभलेलं आहे. मागे 2 दिवस आमचे शिक्षक ट्रेनिंगला होते, त्यावेळेला आपण स्वतः वर्ग सांभाळले आणि त्याच्यामध्ये मला वास्तविक तुमच्या काही प्रतिक्रिया घ्यायला आवडतील की शिक्षक या मुलांना कशा प्रकारे दिवसभर सांभाळत असतात. कारण इतर शाळा आणि आश्रमशाळा यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो फरक या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसून आलेला असेल. ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला जरूर आमच्या आश्रमशाळांना ज्या ही असेल किंवा अजून दुसऱ्या आश्रमशाळा असतील तिथे भेट द्या. त्या मुलांमध्ये मिक्सअप व्हा, त्यांचे काही प्रश्न काही समस्या जाणून घ्या आणि अंधश्रद्धा, स्वच्छता, आरोग्य या बाबतीत मुलांच्यामध्ये जागृती करा.